तुम्हाला माहिती आहे का की आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचं किती महत्त्व आहे किंवा आपल्या ग्रहांना कुठल्या कुठल्या गोष्टींचं कारकत्व आहे ज्यामुळे आपल्याला त्यांचे फळ लवकर मिळतात. आज आपण प्रत्येक ग्रहांचं कारकत्व काय आहे किंवा त्याच्यामुळे आपल्याला काय फळ मिळणार आहेत. नमस्कार, मी अश्विनी सुमित रोहणकर. माझ्या प्रकाश वैदिक ज्योतिष या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. कुठल्या ग्रहांना कुठल्या कुठल्या गोष्टीचं कारकत्व दिलं आहे किंवा त्याच्यामुळे आपल्याला काय फळ मिळणार आहेत. पहिला ग्रह आहे सूर्य. सूर्य हा कशा कशाचा कारक आहे तर सूर्य हा आत्मा, पिता, मान सन्मान आणि सरकारी कार्यांचा कारक सूर्य ग्रह आहे. ज्या कोणाची चंद्र राशी ही सूर्याची आहे अर्थात सिंह राशी आहे किंवा त्याच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जर सूर्य हा उच्चेचा असेल किंवा दिशाबली असेल किंवा मित्र राशीत असेल किंवा लग्नात असेल किंवा लग्नावर त्याची दृष्टी असेल, अशा वेळी त्या व्यक्तीचा स्वभाव हा कसा असेल तर मुळात सूर्य हा तेजस्वी आहे, स्थिर स्वभावी आहे आणि नेतृत्व करण्याची क्षमता असलेला असा हा ग्रह. ज्या व्यक्तीमध्ये सूर्य हा दिशाबली असेल, उच्चेचा असेल किंवा त्याच्या मित्र राशीत असेल किंवा स्थिर स्वभावी असते किंवा नेतृत्व करण्याची क्षमता यांच्यामध्ये खूप जास्त असते. विशेष म्हणजे आत्म्याचा कारक सूर्य असल्यामुळे यांचं आत्मबल किंवा आत्मविश्वास हा खूप चांगल्या प्रकारचा असतो. म्हणजे कुठलीही गोष्ट जर आपण कॉन्फिडेंटली करत असू तर ती गोष्ट चांगलीच होत असते. म्हणून सूर्याचं कारकत्व असणारा व्यक्ती हा तेजस्वी, स्थिर स्वभावी, नेतृत्व करण्याची क्षमता, मानसन्मान, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास पूर्ण असा व्यक्ती असतो. सूर्यचा जर अंशात्मिक दृष्ट्या कमकुवत असेल किंवा तो शत्रू राशीत असेल किंवा तो दिशाबली नसेल, अशा वेळी हा व्यक्ती आत्मविश्वासाने कमी आणि विशेष म्हणजे तेजस्वीपणा सुद्धा याच्यामध्ये कमी असेल. शिवाय नेतृत्व करण्याची जी क्षमता आहे ती थोडीशी डगमगलेली आपल्याला दिसेल. किंवा जर सूर्य हा पित्याचा कारक आहे तर पित्याशी याचे संबंध थोडे कमकुवत असतील. आता तुम्ही ह्या गोष्टीवरून ओळखून घ्यायचं की सूर्य ज्याचा बली आहे, आपल्या सराउंडिंग मध्ये असा कोण व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये हे स्वभाव गुण आहेत, तर तुम्हाला ओळखता येईल की सूर्य याचा बली असेल किंवा हा सिंह राशीचा असेल. जर सूर्य कमकुवत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की रोज सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे किंवा सूर्याचा रत्न माणिक धारण करायचा आहे. दुसरा ग्रह आहे चंद्र. आता चंद्र हा याचे कारकत्व काय काय आहे, चंद्राचे कारक भाव काय काय आहे किंवा कारकत्व काय काय आहे हे आपण बघणार आहोत. तर चंद्र हा मन, माता, कल्पना आणि भावना याचा कारक आहे. आता जर कुणाचीही चंद्र राशी ही कर्क असेल, कारण कर्कच्या स्वामित्व हे चंद्राकडे आहे, तर कुणाचीही रास कर्क असेल किंवा कुणाच्याही कुंडलीमध्ये चंद्र हा दिशाबली असेल, अंशात्मिक दृष्ट्या प्रबळ असेल किंवा तो त्याच्या मित्र राशीत असेल, तर ह्या व्यक्तींचा स्वभाव कसा असेल. अर्थातच जर चंद्र उत्तम बली असेल तर हा व्यक्ती मातेचा खूप प्रिय असेल किंवा त्याला मातृसुख खूप चांगलं मिळतं. विशेष म्हणजे मनाचा कारक असल्यामुळे मन हे त्याचं शांत आणि कल्पनापूर्ण असतं किंवा तो कल्पना शक्ती त्याची खूप जागृत असते. विशेष म्हणजे हा सौम्य ग्रह असल्यामुळे तो शीतलता प्रदान करतो. याचाच अर्थ की हा व्यक्ती स्वभावाने शीतल, मृदुभाषी आणि सौम्य असेल. पण जर तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र हा दिशाबली नाही आहे, अंशात्मिक दृष्ट्या दुर्बळ आहे किंवा तो त्याच्या शत्रू राशीत आहे, तर हा व्यक्ती कसा असेल. अर्थातच हा व्यक्ती मनाने खूप चंचल असेल, मातेशी त्याचे डिस्प्यूट असू शकतात
किंवा याचं मनोबल जे म्हणतो आपण, कारण हा मनाचा कारक आहे चंद्र, तर मनोबल हे कमकुवत असू शकते, ज्याला आपण विल पॉवर असं म्हणतो. मनोबल हे कमकुवत असू शकते किंवा असेल तर जर तुमचा चंद्र हा दुर्बळ आहे तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही चांदीच्या ग्लासमधून पाणी प्यायचं आहे किंवा तुम्ही मोती हा रत्न धारण करायचा आहे. तिसरा ग्रह आहे मंगळ. तर आता मंगळ कशा कशाचा कारक आहे, तर मंगळ हा कारक आहे साहस, पराक्रम, ऊर्जा आणि क्रोध. ज्या मंगळाचे स्वामित्व असलेल्या राशींमध्ये जन्म असेल, कुठल्या कुठल्या मंगळाच्या राशी, तर 2 मंगळाच्या राशी आहेत. एक आहे मेष रास, दुसरी आहे वृश्चिक रास. जर ही त्यांची चंद्ररास असेल किंवा जन्मलग्न कुंडलीमध्ये त्यांचा मंगळ हा प्रबळ असेल किंवा दिशाबली असेल किंवा अंशात्मिक दृष्ट्या प्रबळ असेल, तर हा व्यक्ती स्वभावाने कसा असेल, अर्थातच हा धाडसी, साहसी, पराक्रम गाजवणारा, अत्यंत ऊर्जा असलेला. ऊर्जा असणं म्हणजे काय, की तो सतत ऍक्टिव्ह असणं असं होतं. प्रचंड ऊर्जा असलेला पण आवेगपूर्णता असलेला असा असू शकतो. आपण म्हणतो ना, जे सैन्य दलामध्ये, पोलीस दलामध्ये किंवा जे सर्जन्स असतात, ज्यांना खूप धाडसीची गरज आहे, अशा व्यक्तींचा मंगळ हा प्रबळ असतो आणि अशा व्यक्ती ह्या प्रबळ मंगळाच्या अंमलाखाली येणाऱ्या असतात. पण जर हा मंगळ नीचेचा आहे किंवा नीच राशीत आहे किंवा अंशात्मिक दृष्ट्या दुर्बळ आहे किंवा तो त्याच्या शत्रू राशीत आहे, असा व्यक्ती कसा असेल, अर्थातच असा व्यक्ती खूप जास्त क्रोधी, चिडचिडा किंवा आवेगपूर्णता असलेला किंवा शॉर्ट टेम्पर्ड असलेला किंवा अति उतावीळ असलेला असा असू शकतो. त्यामुळे मंगळाची शांती आपण सुचवत असतो. जर मंगळाची शांती केल्यानंतर आपल्याला त्या मंगळाचा प्रभाव कमी करायचा असेल, कारण इथे आपण त्याचा प्रभाव वाढवू शकत नाही, आपण मंगळाचा प्रभाव कमी करू शकतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, मंगळाशी संबंधित देवतांचं आपल्याला पूजन करायचं आहे, जसं गणपती किंवा हनुमान, किंवा आपल्याला मंगळाचं रत्न मुंगा धारण करायचा आहे. चौथा ग्रह आहे बुध. आता बुध हा जो ग्रह आहे ना, हा कुमार ग्रह आहे. ऍक्च्युली त्याला राजकुमार ग्रह असं सुद्धा म्हणतात. तर बुधा कारकत्व काय काय आहे, बुध हा कशा कशाचा कारक आहे, तर बुध हा वाणी, व्यापार, संवाद आणि तर्कशक्तीचा कारक आहे. याच बुधाचे स्वामित्व असलेल्या राशी म्हणजे कुठल्या कुठल्या, एक आहे मिथुन रास, दुसरी आहे कन्या रास. तर ज्या कुठल्या व्यक्तींचा चंद्र राशी मिथुन किंवा कन्या आहे किंवा त्याच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये बुध हा उच्चेचा आहे किंवा तो त्याच्या मित्र राशीत असेल किंवा त्याची पर्सनॅलिटी हाऊसवर दृष्टी असेल, तर हा व्यक्ती कसा असेल, अर्थातच हा व्यक्ती मृदुभाषी असेल, त्याची वाणी खूप प्रभावी असेल, त्याची बुद्धी ही तल्लख असेल आणि त्याचा व्यापार कुशलता खूप असेल. विशेष म्हणजे त्याची तर्कशक्ती इतकी प्रबळ असेल की कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये अगदी सहज पूर्ण तारून जातात. पण जर हा बुध कमकुवत आहे, याचाच अर्थ अंशात्मिक दृष्ट्या दुर्बळ आहे किंवा तो त्याच्या शत्रू राशीत आहे किंवा तो दिशाबली नाही आहे, अशा वेळी ही व्यक्ती कशी असेल, अर्थातच याची जी वाणी आहे थोडी अडखळलेली असेल किंवा व्यापारामध्ये सारखे सारखे नुकसान होत असेल किंवा व्यापार कुशलता तेवढी नसेल, संवेदनशीलही नसेल, सौम्यही नसेल आणि त्याची तर्कशक्ती किंवा बुद्धी थोडी कमकुवत पण असू शकते. अशा वेळी बुधाशी संबंधित देवतेचं पूजन करायचं आहे. बुधाशी संबंधित देवता गणपती आहे आणि बुधाशी संबंधित ग्रह पाचू, ज्याला आपण हिंदीमध्ये पन्ना असं म्हणतो, तो धारण करायचा आहे. पाचवा ग्रह आहे गुरु. गुरु हा आपल्या कुंडलीतला सर्वात शुभ ग्रह आहे. आता गुरुचं कारक
काय काय आहे किंवा गुरु कशाचा कारक आहे, तर गुरु हा ज्ञान, धर्म, धन आणि जर मुलीची कुंडली असेल तर पतीचा कारक आहे आणि संतान या सगळ्या गोष्टींचा कारक गुरुग्रह आहे. अर्थातच गुरुच्या स्वामित्वाखाली येणारी चंद्र राशी ज्याची कोणाची असेल, आता गुरुच्या स्वामित्वाखाली कुठली राशी येते, तर एक राशी आहे धनु, दुसरी राशी आहे मीन. तर ज्या कुठल्या व्यक्तीची चंद्र राशी धनु किंवा मीन असेल किंवा त्याच्या कुंडलीमध्ये गुरु हा अंशात्मिक दृष्ट्या प्रबळ असेल किंवा तो ग्रह दिशाबली असेल किंवा तो पर्सनॅलिटी हाऊसमध्ये प्रेझेंट असेल किंवा त्याची दृष्टी तुमच्या लग्नात असेल, अशी व्यक्ती ही स्वभावाने कशी असेल, अर्थातच ही अशी व्यक्ती स्वभावाने मृदुभाषी पण असेल, ज्ञानी असेल, भरपूर धनी सुद्धा असेल किंवा ज्ञान देण्याची त्यांना आवड असेल किंवा धर्म कर्माची अत्यंत आवड असेल, आध्यात्मिकपणा, धार्मिकपणा, पूजापाठ, कर्मकांड या सगळ्यांमध्ये अतूट विश्वास असणारी अशी ही व्यक्ती असते. गुरुबली असणारी ही व्यक्ती ही गोड पदार्थ खाणारी सुद्धा असते. पण जर आपल्या कुंडलीमध्ये गुरु ग्रह हा नीचेचा आहे किंवा तो अंशात्मिक दृष्ट्या दुर्बळ आहे किंवा तो त्याच्या शत्रू राशीत आहे, तर ह्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, अर्थातच त्याला धर्मकर्माची अजिबात आवड असणार नाही, ज्याला आपण सोप्या भाषेत नास्तिक असं म्हणतो, किंवा त्याला अध्यात्मामध्ये पण फार रस नसेल किंवा शिक्षणाची सुद्धा फार त्याला आवड नसेल किंवा शिक्षणामध्ये आपण पुढे जावं असंही त्याला वाटणार नाही किंवा त्याचं शिक्षण कुठेतरी अपूर्ण राहील. विशेष म्हणजे धनामध्ये, समृद्धीमध्ये आणि भाग्यामध्ये सुद्धा त्याच्या कमी पाहिली गेलेली आहे. जर पतीचा कारक मुलीच्या कुंडलीमध्ये गुरु हा कमकुवत असेल तर त्यांच्यामध्ये वैवाहिक सुखाची सुद्धा कमी पाहिल्या गेलेली आहे. अशा वेळी काय करावं, तर गुरुशी संबंधित देवांची पूजन करावे. आता गुरु म्हणजे दत्तप्रभू पण असू शकतात, साईबाबा आहे, स्वामी समर्थ आहेत, अशा गुरूंची आपल्याला नियमित पूजा करायची आहे. किंवा सर्वात उत्तम असं मी सांगणार आहे की तुम्हाला पुष्कराज हे रत्न धारण करायचं आहे. 6वा ग्रह आहे शुक्र. आता शुक्राचं कारक काय काय आहे किंवा शुक्र कशाचा कारक आहे, अर्थात शुक्र हा कलेचा कारक आहे, शुक्र हा भोगविलासतेचा कारक आहे, शुक्र हा लक्झरीचा कारक आहे आणि शुक्र हा प्रेमाचा सुद्धा कारक आहे. शुक्राच्या स्वामित्व असलेल्या 2 राशी आहेत. कुठल्या कुठल्या, एक वृषभ रास आणि एक तुळ रास. ज्या कुठल्या व्यक्तीची चंद्र राशी ही वृषभ किंवा तुळ असेल किंवा जन्म लग्न कुंडलीमध्ये त्यांचा शुक्र हा बली असेल किंवा जन्मलग्न कुंडलीमध्ये दिशाबली असेल किंवा शुक्र हा स्वतः लग्नात असेल किंवा शुक्राची लग्नावर दृष्टी असेल, अशा व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, अर्थातच अशी व्यक्ती कलेशी संबंधित असेल. म्हणजे पुष्कळ प्रकारची कला त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. विशेष म्हणजे कोमल, सौम्य, त्यांची पर्सनॅलिटी सुद्धा खूप जास्त नाजूक असू शकते किंवा सौंदर्यपूर्ण असं व्यक्तिमत्व असू शकते. विशेष म्हणजे नाजूकपणा हा त्यांच्यात जास्त पाहायला गेलेला आहे. कोमल स्वभाव असणं, नाजूकतेने बोलणं, सौम्य बोलणं हे शुक्राच्या अंमलाखाली येतं. त्यानंतर वेगवेगळे परफ्युम्स, ब्रँडेड कपडे आणि लक्झरियस लाईफ जगणं हे सुद्धा शुक्राच्या अंमलाखाली येणाऱ्या व्यक्तीत पाहायला मिळतं. विशेष म्हणजे स्वतःसाठी, स्वतःला मेंटेन करण्यासाठी ही व्यक्ती सतत झटत असते. ही व्यक्ती विशेषतः कलेमध्ये खूप निपुण असते. एकापेक्षा जास्त कलेमध्ये सुद्धा ही व्यक्ती निपुण असू शकते. पण जर शुक्र आपल्या कुंडलीमध्ये कमकुवत आहे, दिशाबली पण नाही आहे किंवा तो शत्रू राशीत आहे, अशा वेळी तो व्यक्ती कसा असेल, अशा व्यक्ती अर्थातच भोगविलास पूर्ण नसेल किंवा असा व्यक्ती हा
कलेशी सुद्धा त्याचा कुठलाही संबंध नसेल, त्याचा नाजूकपणाशी कुठलाही संबंध नसेल, किंवा त्याचं मृदुभाषी म्हणा किंवा कोमल असणं सुद्धा आपल्याला दिसणार नाही. विशेष म्हणजे मुलाच्या कुंडलीमध्ये शुक्र हा पत्नीचा कारक आहे. त्यामुळे मुलाच्या कुंडलीमध्ये जेव्हा आपण पत्नी कशी मिळेल हे बघतो तेव्हा आपण शुक्राचा अभ्यास करत असतो. जर शुक्र कमकुवत असेल तर आपल्याला काय करायचं आहे की शुक्राशी संबंधित देवतांचं पूजन करायचं आहे. याचाच अर्थ दुर्गा देवी म्हणा किंवा कुठल्याही देव्या ज्या आहेत त्यांचं आपल्याला पूजन करायचं आहे. किंवा हिरा हे शुक्राचं रत्न आहे, ते आपण धारण करू शकतो. पण हिरा तेवढ्या कॅरेटमध्ये आपण जर धारण करू शकत नसेल तर आपल्याला शुक्राचं उपरत्न म्हणजे ओपल धारण करायचं आहे. 7वा ग्रह आहे शनी. शनी हा ग्रह खरं तर मंदगतीने चालणारा ग्रह आहे, म्हणून त्याला मंद ग्रह असं सुद्धा म्हणतात किंवा त्याला वृद्ध ग्रह असं सुद्धा म्हणतात. तर मग शनीचे कारक काय काय असेल? शनीच्या अंमलाखाली 2 राशी येतात, एक म्हणजे मकर रास, दुसरी म्हणजे कुंभ रास. आता शनीचे कारक काय काय आहे? तर शनी हा न्याय, कर्म, अनुशासन आणि स्थिरता, मेहनत या सगळ्यांचं कारकत्व शनीकडे आहे. अर्थातच ज्या व्यक्ती ह्या शनीच्या अंमलाखाली येणाऱ्या राशीत जन्म असेल, याचाच अर्थ मकर किंवा कुंभ राशीमध्ये जन्म असेल, किंवा जन्म लग्न कुंडलीमध्ये या व्यक्तीचा शनी हा उच्चेचा असेल किंवा अंशात्मिक दृष्ट्या प्रबळ असेल किंवा तो त्यांच्या मित्र राशीत असेल किंवा लग्नावर त्यांची दृष्टी असेल किंवा लग्नात ते स्वतः प्रेझेंट असतील, तर अशी व्यक्ती कशी असेल? अर्थातच अशी व्यक्ती भरपूर कर्म करणारी, मेहनती, त्यानंतर साहसी, अनुशासनप्रिय म्हणजे पंक्च्युअल असेल. विशेष म्हणजे त्यांना जिथची वस्तू तिथे आणि खूप जास्त अनुशासन, पंक्च्युअलिटी ह्याचं त्यांना खूप या विलंबाने प्रगती करणाऱ्या असू शकतात. कारण शनी हा मंद ग्रह आहे, शनी हा वृद्ध ग्रह आहे. मंद गतीने प्रगती त्यांची होऊ शकते. म्हणून आपण असं म्हणतो की जर एखाद्याला घर करायला उशीर झालेला आहे, एखाद्याला नोकरी लागायला उशीर झालेला आहे, एखाद्याला मूल व्हायला उशीर झाला आहे, तिथे तुम्ही शनीची दृष्टी पाहू शकता. पण जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी हा दुर्बळ आहे किंवा शनी हा अंशात्मिक दृष्ट्या दुर्बळ आहे किंवा शनी हा दिशाबली सुद्धा नाही आहे, अशी व्यक्ती कशी असेल? अर्थातच अशी व्यक्ती आळशी असू शकते. अशा व्यक्तीला कुठल्याही प्रकारचे मेहनत करण्याचा रस असू शकत नाही किंवा ती अनुशासन प्रिय सुद्धा असू शकत नाही. मग शनीचं जे दैवत आहे हे स्वतः शनीच आहे. त्यामुळे जर आपल्याला त्यांच्यापासून आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्याला स्वतः त्यांची शनी महाराजांची पूजा करायची आहे किंवा शनी चालीसा आहे किंवा त्यांचं जे मंत्र आहे याचा आपल्याला पूजन करायचं आहे, मंत्राभ्यास करायचा आहे किंवा नीलम हे रत्न धारण करायचं आहे. आता पुढचे जे ग्रह आहेत ते आहे छायाग्रह म्हणजे राहू आणि केतू. तर राहूचा नंबर आपण 8वा लावूया. तर 8वा ग्रह आहे राहू. आता आणि केतू या ग्रहांना स्वतःची स्वतंत्र अशी राशी नाही आहे, परंतु काही ज्योतिषकारांच्या मते राहूची एक उच्च रास आहे आणि केतूची सुद्धा एक उच्च रास आहे. तर राहूची उच्च रास आहे मिथुन आणि केतूची उच्च रास आहे धनु. जर भगवान श्री विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृत प्राशन करवलं, देवांना अमृत प्राशन करवलं होतं, तेव्हा राक्षसांच्या टोळीमधील एक राक्षस उठून देवांच्याकडे रूप बदलवून तिथे बसला आणि त्यांनी अमृत प्राशन केलं. भगवान श्री विष्णूंना हे लक्षात येताच त्यांनी त्याचा शिरच्छेद केला. शिरच्छेद केल्यानंतर 2 भाग झाले, एक आहे शीर, दुसरा आहे धड. तर शीर म्हणजे आहे राहू आणि धड म्हणजे आहे केतू. आता राहू हा जरी छायाग्रह असला, केतू हा जरी छायाग्रह असला तरी आपल्या आयुष्यामध्ये त्यांचा इम्पॅक्ट हा खूप मोठा बघायला मिळतो. विशेष म्हणजे राहू कशाचं कारक आहे आपण बघूया. तर राहू हे असंतोष,
अतृप्त इच्छा, अनसर्टेन गेन म्हणजे अचानक लाभ आणि अचानक लॉस किंवा अचानक आपल्याला होणारा तोटा ह्याचा कारकत्व राहूकडे आहे. अर्थात भोगविलासता, लालसा, चतुरपणा, चपळपणा, चालाक बुद्धी, त्यानंतर कुठल्याही गोष्टी इल्लिगली करणे किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये सारखं असंतोष असणे किंवा ही व्यक्ती अनसॅटिस्फाईड असते. कितीही साम्राज्य उभं केलं तरी ही व्यक्ती ही नेहमी असंतोषी असते. जर राहू तुमचा उच्चेचा असेल तर तुम्हाला हे सगळे गुण त्या व्यक्तीमध्ये बघायला मिळतील. पण जर राहू हा नीचेचा आहे तर अर्थातच तुम्हाला अनसर्टेन लॉसेस फेस करावे लागू शकतात. तुम्ही चालाक चतुराईने इल्लिगली काम करणारे असू शकता. जर तुम्हाला राहूची महादशा चालू आहे किंवा गोचरीने तुम्हाला राहू हा खराब चालू आहे किंवा त्याची जी गोचर आहे ते वाईट चालू आहे, अशा वेळी गोमेध हा रत्न धारण करायचा आहे. मुळात राहू जर कुणाच्या पर्सनॅलिटी हाऊसमध्ये असेल किंवा तशी त्याची दृष्टी असेल किंवा अंशात्मिक दृष्ट्या तो प्रबळ असेल तर हा व्यक्ती कधीही संतुष्ट नसणारा, तो चालाक आणि कूटनीतिक असू शकतो, असंतोषी असू शकतो आणि त्याला कुठल्याही गोष्टीचा मायाजाल ज्याला म्हणतो हे सगळं राहूच्या आधिपत्याखाली येतं. मायाजाल असणं किंवा तर्कबुद्धी वापरणं, कूटनीतिकपणा करणं, कारण राहू हा राजनीतिक सुद्धा आहे. राजनीतीमध्ये जी श्रेष्ठ व्यक्ती आहे त्यांचा राहू आपण बली बघितला आहे. कूटनीती जी आहे ना ही राहूच्या अंमलाखाली येते. त्यामुळे ही व्यक्ती असंतोषित असेल, कूटनीतिक तर असेल, पण भ्रम निर्माण करणारी सुद्धा असेल, कारण राहू हा ग्रह मुळातच भ्रम निर्माण करतो. म्हणूनही आपण बघितलंय की ज्या व्यक्ती कधी कधी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करत असतात लहान मुलांमध्ये आणि अचानक आपल्याला बघायला मिळतं की त्याला कन्फ्युजन्स क्रिएट होत आहे, त्याला भ्रम निर्माण होत आहे किंवा कुठलाही डिसिजन घेण्यामध्ये ते सध्या तत्पर नाही आहेत, अशा वेळी बघून घ्यायचं की गोचरीने राहू कसा आहे किंवा आपल्याला राहूची महादशा सुरू आहे का. कारण मुळात राहू म्हणजे भ्रम. 9वा ग्रह आहे केतू. मुळात केतू हा डिटॅचमेंटचा कारक आहे. जसा राहू हा भोगविलासता, मायाजाल याच्यामध्ये अटॅच करून ठेवतो, पण डिटॅचमेंटचा कारक आहे. अर्थातच आपल्या संसारिक वृत्तीमधून डिटॅच होणं हे केतूच्या अंमलाखाली येतं. जर केतू हा तुमच्या कुंडलीमध्ये प्रबळ असेल किंवा तो उच्च राशीचा असेल तर तो व्यक्ती कसा असेल. अर्थातच तो व्यक्ती थोडा वैराग्य वृत्ती असलेला, धार्मिक पण असू शकतो, पण त्याची इंट्युशन पॉवर ही खूप जबरदस्त असते. त्यामुळे आपण पण बघितलं आहे की ज्या व्यक्तीचा केतू हा प्रबळ असतो ती व्यक्ती थोडी संन्यासी वृत्ती घेणारी किंवा थोडीशी ज्यांना जे संसार ब्राह्मण पंडित आहे जे संसारात नाहीये अशा व्यक्तींचा केतू हा प्रबळ पाहायला गेलेला आहे. त्यामुळे केतू हा तामसिक आहे, कारण आपण असं म्हणतो कुजेवत केतू म्हणजे मंगळासारखे प्रभाव देणारा सुद्धा केतू आहे. पण केतू हा शीर नसलेला असल्यामुळे तो जर कुठल्याही ग्रहासोबत युती करून आपल्या कुंडलीमध्ये बसला असेल तर हा केतू ज्या ग्रहासोबत बसलेला आहे त्या ग्रहासारखे फळ आपल्याला देतो. त्यामुळे केतू जो आहे हा डिटॅचमेंटचा कारक आहे, हा वैरागी वृत्तीचा कारक आहे. त्यामुळे जर केतू आपल्याला दुर्बळ असेल तर आपल्या अर्थातच ज्या कुंडलीमध्ये केतू हा दुर्बळ पाहिला असेल तर त्याचं इंट्युशन पॉवर फारसं चांगलं नसेल किंवा त्याला वैरागी वृत्ती पण नसेल. वाढवणे किंवा कमी करणे हे आपण करत नाही, कारण केतू हा ज्या ग्रहासोबत आहे किंवा दृष्टी ठेवून आहे तो तसाच फळ देत असतो. त्यामुळे तो काही फार हानी करणारा नाही. त्यानंतर काही ज्योतिषकारांच्या मते हर्षल आणि रुद्र
असे 2 ग्रह आहे ज्यांचा प्रभाव सुद्धा आपल्या कुंडलीवर आपल्याला बघायला मिळतो. तर हर्षल हा जो ग्रह आहे, हा ग्रह मंगळासारखे प्रभाव देतो आणि रुद्र हा जो ग्रह आहे हा बुधासारखे फळ देतो. आजची ग्रहांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रत्येक राशी ती कुठल्या तत्वाची आहे, त्याचा स्वामी आणि तो व्यक्ती स्वभावाने कसा असेल, त्या राशीच्या अंमलाखाली येणाऱ्या नक्षत्रांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत हर हर महादेव.